राज्यभरात पावसानं हाहाकार घातलाय। मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलाय। काही ठिकाणी बघितलं दरड कोसळली, दुर्घटना घडल्या, तर काही ठिकाणी नद्यांना सुद्धा पूर आलाय। आणि याच घडामोडींचा पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी ग्राउंड रिपोर्ट केलाय, पाहूयात। मिसिंग लिंक वरती सकाळी दरड कोसळली, त्याच मिसिंग लिंक वरती आहोत। सकाळी पहाटे 5 वाजता ही घटना घडली होती। मी माझ्या मागे पाहू शकाल की अजूनही हे दरड हटवण्याचं जे काम आहे ते अजून सुरू आहे। आणि तो जो आता आपल्याला दिसतो छायाचित्रामध्ये की जो समोर पूर्ण डोक्याचा जो काही भाग आहे त्याच्या वरच्या बाजूला एक स्लॅब होता। तो स्लॅब हा देखील त्या वरतून येणाऱ्या बरोबर रस्त्यावरती पडला। संपूर्ण रस्ता आता हा दरडीने व्यापलेला दिसतो। दोन जेसीबी ब्रेकर्स असे लागलेले आहेत। पुण्याहून मुंबईला जाणारा जो महामार्ग आहे, या पुणे मुंबई महामार्गावर सध्या मी उभा आहे। मुसळधार पाऊस तर सुरू आहेच, मात्र महामार्गावर अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि त्यातून वाट काढत पुढे जाणं हे वाहन चालकांना किती मोठा टास्क म्हणावा लागेल। आपण पाहतोय की या महामार्गावर जर अशी परिस्थिती असेल तर काय बोलायचं। अशा पद्धतीची सगळी परिस्थिती या आपल्याला पुणे मुंबई महामार्गावरती बघायला मिळते। अगदी पाठीमागे कित्येक किलोमीटर अशाच वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। अगदी दूरवर जर आपण पाहिलं तर अत्यंत संथ गतीनं या सगळ्या वाहनांची जी हे प्रवास सुरू आहे तो सुरू असल्याचा आपण पाहतोय। प्रचंड गर्दी पुणे मुंबई महामार्गावरती आपल्याला झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं आहे। आपल्याला कल्पना आहे मिसिंग लिंकमध्ये जी दरड कोसळलेली आहे त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणं तुर्तास टाळा अशा पद्धतीचं आवाहन देखील करण्यात आलंय। मात्र जी पूर्वीपासूनच रस्त्यावर या महामार्गावर प्रवास करणारी वाहनं आहेत ती या महामार्गावरून पुढे जाताना आपण पाहतोय किती हे धोक्याचं आहे। अगदी या पाण्याच्या दाबानं ती दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली जाते, मात्र त्यातून हा सगळा प्रवास जो आहे तो सुरू आहे। मला वाटतं झोमॅटो किंवा डिलिव्हरी करणारी ही सगळी मंडळी, काही कामावर जाणारी ही सगळी दुचाकीस्वार मंडळी आहेत आणि या सगळ्या पावसाच्या पाण्यातून त्यांना वाट करावी लागते। गाडी बंद पडली आहे बघा, आपल्या समोरचं हे दृश्य आहे। या सगळ्या लोकांना या पुणे मुंबई महामार्गावरच्या या सगळ्या रस्त्यानं जेव्हा प्रवास करावा लागतोय तेव्हा किती अडचणींचा सामना। पाठीमागे ही कार, या कारच्याही इंजिनपर्यंत पाणी, पुढे दुचाकी बंद पडलेली ढकलत जाणारा एक मनुष्य आपल्याला त्या टँकरच्या पलीकडे दिसतोय। आणि या सगळ्या अशा पुणे मुंबई महामार्गावरच्या साचलेल्या पाण्यातून पुढे जाणं आणि त्यातून वाट काढणं हे किती कठीण काम आहे। मात्र ज्यांना कामावर जायचंय, सुट्ट्या नाहीत, त्यांना रस्ताच शिल्लक नाही, पर्यायी मार्गच नाही। पुणे मुंबई महामार्गावरती वाहतूक ठप्प झाल्यानंतर जुन्या पुणे मुंबई महामार्ग आणि नवीन मुंबई पुणे महामार्ग जो आहे त्याला जोडणारा जो सोमवाटणे गावातला जो रस्ता आहे, या रस्त्याचा लोक वापर करताना दिसत आहेत। मात्र पाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर साचलंय। हा रस्ता की नदी असं वाटावं असं हे सगळं दृश्य आणि या सगळ्या पाण्यात कसे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत हे आपल्याला दिसतंय। एक दुचाकीस्वार आहेत, या दुचाकी चालकाची गाडी ही या पाण्यात बंद पडलेली आहे। एक लहान मुलगा आपल्याला त्यांच्यासोबत चालताना दिसतो आणि मोठी कसरत, मोठं कठीण काम या सगळ्या पाण्यातून रस्ता काढत या लोकांना हे हाल सोसत समोर यावं लागतंय। पूर्णपणे या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झालेली आहे। लोक अगदी जीव मुठीत धरून या सगळ्या रस्त्यावरून प्रवास करतायत। रेड अलर्ट आहे, पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसाचा परिणाम म्हणजे रस्त्यावर पाणी साचताना आपल्याला दिसतं आहे। अगदी या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झालेली आहे, मात्र तरी देखील लोक मात्र काही ऐकायला तयार नाहीत। या सगळ्या मार्गावरून प्रवास जो आहे तो त्यांचा सुरू आहे आणि या निमित्तानं आवाहन हेच आहे की लोकांनी अशा पद्धतीनं कुठली रिस्क घेता कामा नये, कुठल्याही पद्धतीनं जीव धोक्यात टाकून प्रवास करणं टाळायला हवं। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे। तब्बल 533 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासामध्ये झालेली आहे। त्यामुळे महाबळेश्वरमधील जो वेण्णा तलाव आहे हा देखील ओव्हरफ्लो झालेला आहे। या ओव्हरफ्लो झाल्यामुळे या परिसरातील जे ओढे नाले आहेत ते देखील तुडुंब वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत बघायला गेलं तर या परिसरातील जे हॉटेल आहेत त्या हॉटेलला जाणारा जो पूल आहे हा देखील या पावसामुळे आता वाहून गेलेला आहे। त्यामुळे पर्यटक देखील ज्या हॉटेलमध्ये राहायला होते त्या ठिकाणी अडकलेले आहेत। महाबळेश्वर प्रशासनाच्या मार्फत आणि हॉटेल चालकांच्या मार्फत देखील आता या पर्यटकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू केलेलं आहे।
एकंदरीत बघायला गेलं तर गेल्या 24 तासांपासून महाबळेश्वर मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यातील सर्व शाळांना देखील प्रशासनामार्फत सुट्टी देण्यात आलेली आहे. एकंदरीत बघायला गेलं तर गेल्या 3 ते 4 दिवसांपासून महाबळेश्वर असेल किंवा पाटण असेल, वाई असेल, जावली असेल किंवा सातारा शहर असेल, या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाची बॅटिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. रायगडच्या पेण तालुक्यामध्ये भीषण अशी प्रकारची पूरस्थिती निर्माण झाली. आपण बघू शकता या ठिकाणी रेस्क्यू सुरू आहे. काही गावकरी आहेत ते स्वतःच्या इकडच्या ज्या महिला होत्या त्या अडकल्या होत्या आणि त्यांना आता रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी नसल्यामुळे अशा प्रकारची स्थिती आहे आणि अत्यंत बघू शकता अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. घरामध्ये राहण्याजोगे नाही, कमरेच्या वर पाणी आहे. मी आता सुद्धा कमरेवर पाणी या ठिकाणी उभा आहे आणि आपण बघत रेस्क्यूचं आपणही त्यांना सहकार्याचं करणार. भीती वाटते खूप भीती वाटते आम्हाला. सगळं याकडलं सगळं भरल्या घरामध्ये सगळं नुकसान झालेलं आहे. सगळं येऊ झालेलं आहे बघायचं अगोदर. ही अशा प्रकारची स्थिती आहे, भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. आणि हे गावकरी जे आहे ते या ठिकाणी आता त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतात, त्यांना सुरक्षा स्थळी हलवण्याचं काम करतात. मात्र गावकरी करतात, मात्र प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आता उपलब्ध नाही. अशा प्रकारची स्थिती जी आपण पाहू शकता. घरे संपूर्णपणे आता पाण्याखाली गेलेले आहेत. अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. काही लोक जी आहेत ती त्या ठिकाणी अडकलेले आहेत, आपण पाहू शकता. आणि त्यांनाही आता काही तिथल्या महिला ज्या अडकलेल्या आहेत त्यांनाही आता रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते आता गावकरी करतात. किती लोक अडकलेले आहेत तुम्ही जवळ येऊ शकता का? आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू शकतो. आपण त्यांना विचारणार आहोत किती लोक अडकलेत, किती लोक अडकलेत बघा. भरपूर. किती जण आता आतमध्ये त्यांना काढता तुम्ही बाहेर. आता आपण बघू शकता ही होडी जी आहे ते गावकरी घेऊन आले आहेत आणि रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते आता सुरू आहे. एकंदरीत आपण बघत असाल हे संपूर्ण गाव जो आहे तो आता पाण्याखाली आहे. त्यामुळे भीषण स्थितीमध्ये प्रशासनानं या ठिकाणी लक्ष द्यावं. हजारो एकर जमीन आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे. मागील 2 दिवस पडत असणाऱ्या पावसाने महाडमध्ये पूरजन्य परिस्थिती जी आहे ती निर्माण केलेली आहे. आता आपण महाड बाजारपेठेत आहोत आणि दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की महाड बाजारपेठेचा जो सकल भाग आहे, जो सुकटगल्ली परिसर आहे, या सुकटगल्ली परिसरात 3 ते 4 फूट पाणी जे आहे ते महाड बाजारपेठेत आलेलं आहे. जे महाड बाजारपेठेची जे दुकानं आहे त्या दुकानांमध्ये सुद्धा हे पुराचं पाणी जे आहे ते शिरलेलं आहे. महाड असेल, पोलादपूर असेल, त्याचप्रमाणे प्रतापगड, त्याचप्रमाणे महाबळेश्वर असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने या ठिकाणी आपण पाहिलं तर महाडची जी सावित्री नदी आहे या सावित्री नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडली होती. त्यामुळे महाड शहरामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाडची जी मुख्य बाजारपेठ आहे या बाजारपेठेत देखील साधारण 2 ते 3 फूट इतकं पाणी आत्ताच्या घडीला सुद्धा आहे. काल उशिरा हे जे पाणी आहे ते महाड शहरात शिरलं होतं. त्यामुळे व्यापारी वर्ग असेल, त्याचप्रमाणे नागरिक असेल, यांची मोठी तारंबळ उडाली होती. मात्र आता आपण सकाळच्या सत्रात इथे आहोत. अजूनही पुराचं पाणी जैसे ते परिस्थितीत आहे. पुढच्या 2 दिवसात जर अजून पाऊस पडला तर महाडमध्ये बिकट पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते. हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर रायगड जिल्ह्यात मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यातच महाडच्या सावित्री नदीला पूर आलेला आहे. या पुराचं पाणी महाड शहरामध्ये शिरलेलं आहे. महाडमधील जो सकल भाग आहे या सकल भागामध्ये सातत्याने आपण पाहिलं तर मागील 12 तासाहून अधिक काळ हे पाणी पुराचं आहे. आपण पाहिलं तर आपण महाडच्या दस्तुरी नाका परिसरात आहोत. या ठिकाणी पाहिलं तर जे किल्ले रायगडकडे महाड शहराकडून जाणारा जो मार्ग आहे या मार्गावरती सातत्याने पुराचं पाणी आहे. जवळजवळ 4 ते 5 फूट पाणी हे या रस्त्यावर असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ती महाडचे आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा नगरपालिकेने या ठिकाणी जे दवाखाने आहेत त्या ठिकाणी रुग्णांना नेण्यासाठी बोटीची जी व्यवस्था आहे केलेली आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर काही महाडकर नागरिकसुद्धा या ठिकाणी या दवाखान्यात आलेले होते, ते आपल्यासोबत बोटीत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या ठिकाणचे जे दुकान आहेत दुकानांमध्ये पण पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते दुकानदारांचं झालेलं आहे. वसई विरार शहराला 3 दिवसांपासून पावसानं चांगलं धडकलेलं आहे आणि संपूर्ण शहर हे जलमय झालेलं आहे. कामावर निघालेले नागरिक आपल्या घरी पुन्हा परतायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलं तर मी सध्या विरार डोंगरपाडा रस्त्यावरती उभा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण परिसर हा जलभराव झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करत या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे. आपण जर समोरच्या दृश्य या रस्त्याची पाहिली, डोंगरपाडा ग्लोबल सिटीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आपल्याला दिसते. ही गर्दी जे रेल्वे सेवा जी विस्कळीत झालेली आहे त्याचा फटका या नागरिकांना बसलेला आहे. कामावर जाणारे हे नागरिक आहेत, पुन्हा आपल्या घरी जातात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती संपूर्ण बंद आहे. आपण जर पाहिलं तर समोर जी वाहनं आहेत ती बंद पडलेली वाहनं या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक नागरिकांना या पावसाचा फटका बसलेला आहे. अनेक दुकानदारांना असेल, इमारतीला असेल, अशा पद्धतीने पाणी जाऊन दुकानं
इमारतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून वसई विरार शहराला पावसानं चांगलं झोडपलेलं आहे. आपण जर बघितलं तर संपूर्ण रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. रोहा तालुक्यात रात्रभर पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे कुंडलिका नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे संपूर्ण पाणी रोहा शहरासह अष्टमी व भुवनेश्वर येथे गेल्याचे दिसून येते. पुराचं पाणी गावामध्ये शहरामध्ये शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात हानीही नागरिकांची झालेली आहे. आपण पाहू शकता हा रोहा एस टी स्टँडचा मार्ग आहे. रोहा एस टी स्टँडच्या मार्गावरती आपण पाहू शकता रोहा कोलाड मार्गावरील मोठ्या प्रमाणात पाणी इथे गेलेलं दिसत आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा रोहा शहरातील धनगरवाडीचा भाग आहे. इथेच नगरपालिका आहे. या नगरपालिकेच्या ठिकाणीही पाणी आल्याचे आपल्याला दिसून येते. याचबरोबर रोहा कोलाड मार्गावरील ठिकठिकाणी रायकर पार्क असेल, अष्टमी असेल, यासह विविध ठिकाणी रोहा शहरातील पाणी गेल्याचे आपल्याला दिसून येते. महत्त्वाचे म्हणजे रात्रभर पाऊस असल्यामुळे पुराचं थैमान आपल्याला पाहायलाच मिळते. आपण पाहू शकता रोहा कोलाड मार्ग असेल, या मार्गावर ठिकठिकाणी पाणी आलेलं आहे. जामखाडी असेल, भुवनेश्वर असेल, अष्टमी असेल, रोहा शहर असेल, बाजारपेठ असेल आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचे दिसून येते. सलग 3 दिवसांपासून वसई विरार शहरामध्ये पावसाने रुवाकार घातलेला आहे. आपण जर पाहिलं तर विरार शहरातील संपूर्ण रस्ते हे पाण्याखाली गेलेले आहेत. मी सध्या विरार पूर्वाकडील चंदनचा परिसरामध्ये उभा आहे. आपण जर माझ्या पाठीमागचा हा रस्ता पाहिला तर संपूर्ण पाण्याखाली गेलेला हा मुख्य रस्ता आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे हे कामावर जाणारे चाकरमाने असतील, वाहतूक असेल, ही पूर्णपणे या ठिकाणी बंद झालेली आहे. नागरिक या पाण्यातून वाट काढत या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आपण पाहिलं तर गुडघाभर पाणी या ठिकाणी साचलेलं आहे. प्रशासनाची यंत्रणा इथे कुठे आपल्याला दिसत नाहीये. त्यामुळे आता नागरिकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. आपण जर पाहिलं तर या रस्त्यांवरती मोठं पाणी या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे डोंगराचं जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती येतं. त्याचं नियोजन महापालिकेने केलं नसल्यानं हा पाणी पूर्ण रस्त्यावर आलेला आहे. आपण जर दृश्य बघितली तर अनेक वाहनं त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत. तर काही वाहनं त्या पाण्यातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात. पावसामुळे वसई विरार नालासोपारा परिसर जो आहे तो पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. आपण जर बघितलं असाल माझ्या बाजूला हे दृश्य, अर्थात हा नालासोपारा पश्चिमेतील मदर मेरीचा रस्ता आहे. मात्र या ठिकाणी जर पाहिला तर पूर्णतः कमरे एवढं पाणी साचलेलं आहे. आजूबाजूच्या घरांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे. इथले नागरिक जे आहेत ते आता बाहेर येऊन जे अडकलेले आहेत, जे कामावर जात होते मात्र ते कामावर जाऊ शकले नाही, त्यांना आता घरी सोडण्यासाठी हे सगळे तरुण जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मात्र आपण बघितलं असेल तर दरवर्षी अशा पद्धतीने पावसाळा येतो आणि अशा पद्धतीने जे पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होते. ही घरं आहेत या बाजूला आपण जर बघितलं असाल माझ्या तर पूर्णतः बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि नालासोपारा पूर्वेचा भाग असेल, नालासोपारा पश्चिमेचा भाग असेल, संपूर्ण आता जलमय झालेला आहे. इथं 2 दिवसांमध्ये अलंकापुरी नगरीतून अनेक वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला काही वेळ उरलेला आहे. मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर धोधो बरसत असलेल्या पावसामुळे इंद्रायणी नदी पूर्णपणे दुथडी भरून वाहताना एकंदरीत दिसून येते. इंद्रायणी नदीवर असणारे हे 4ही जे पूल आहेत ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे सर्वात महत्वाचं म्हणजे या आळंदी नगरीमध्ये पुण्यावरून येताना कोणताही मार्ग खरं तर आता अलंकापुरी नगरीकडे राहिलेला नाहीये. त्यामुळे वारकऱ्यांना पोलीस प्रशासन असेल, नगर परिषद असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल अशा विविध प्रशासनाकडनं मार्गदर्शन करण्यात येत आहे की आळंदीला या जे पुलावरून जे पाणी आहे ते कमी झाल्यानंतरच अलंकापुरी नगरीमध्ये आपण पोहोचावे. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडून काढलेला आहे. अशाच मी रायगडच्या रोहा कुंडलिका मुख्य प्रवाहाच्या ठिकाणी उभा आहे. आपण पाहिलं त्या ठिकाणी अशा पद्धतीने पाणी शिरलेलं आहे. काल रात्री 12 वाजल्यानंतर जी भरती पाण्यानंतर हा संपूर्ण रोहा मार्केट जो बाजारपेठ आहे, मग रायकर असो, दमखडी असो, भुवनेश्वर गाव असो, वळसा गाव असो, रोड गाव असो, त्याचबरोबर ही मुख्य बाजारपेठ आहे. या ठिकाणी जवळपास 3 ते 3.5 फूट पाणी हे रात्री 12 वाजल्यापासून मार्केटमध्ये असल्यामुळे हा ठिकाणी संपूर्ण जे व्यापारी आहेत त्यांचा प्रचंड नुकसान झालेलं आपण पाहिलं. आणि असंच आता सकाळी हा संपूर्ण पाणी जो आपल्याला उतार लागलेला आहे, परंतु संपूर्ण जी बाजारपेठ आहे ही अशा पद्धतीने पाणी भरलेलं असलेलं आपल्याला चित्र पाहावयास मिळत आहे. एकंदरीत पाहिलं तर रायगड जिल्ह्याला गेले 2 ते 3 दिवस हे जारी केलेले आहे, परंतु या हवामान खात्याच्या बसवलेल्या अंदाजानुसार संपूर्ण जो पाणी आहे तो ह्या म्हणजे जे वर्तन झालं त्या पद्धतीने हा जो रोहाचा कुंडलिकेचा मुख्य प्रवाहाचा ब्रिज आहे, हा कुंडलिका नदीचा उड्डाण पूल, हा जो खालचा पूल जो जुना पूल आहे ह्याच्यावर जवळपास 3 फूट पाणी आहे. तर वरच्या पुलाची पातळी समान त्या रेषेवरती आहे.
कोकणावर अतिवृष्टीचा कहर सुरू आहे आणि आपण उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत 3 ते 4 ठिकाणी वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झालेला आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. माझ्या पाठीमागे जे तुम्ही पाहताय तो कशेडी हा खेड तालुक्यातला परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे. जवळचा हा जो डोंगर आहे या ठिकाणावरून भूस्खलन होऊन माती ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरच्या दोन्हीही मार्गिका ज्या आहेत, मुंबईकडून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याकडून मुंबईकडे जाणारी जी मार्गिका आहे, या दोन्ही मार्गिकांवर या ठिकाणी दगड आणि मातीचा हा मलबा या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. जवळपास 2 ते 3 दिवसापासून प्रचंड मुसळधार पाऊस या ठिकाणी पडतोय आणि त्याचा फटका जो आहे इथल्या स्थानिक नागरिकांना बसतोय. मी आता आहे पेण तालुक्यामध्ये, आपण बघत असाल ही घरामधली स्थिती आहे जी आपण पाहू शकता. माझ्या गुडघ्याच्या वरती जवळपास कमरेच्या आसपास हा पाणी जो आहे तो आलेला आहे आणि हा हॉलमध्येच नाहीये तर बेडरूमची स्थिती आपण पाहू शकता. या ठिकाणी अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे की गंभीर स्थिती आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की किती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जो आहे तो घरामध्ये शिरलेला आहे. जवळपास कमरेच्या आसपास अशा प्रकारचं पाणी जे आहे ते घरामध्ये शिरलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत स्थिती बघत झाली, या घरातली सगळी जी लोक आहेत ती आता या ठिकाणी नाही आहेत, कुठेतरी बाहेर गेलेली आहेत. आजूबाजूचे लोक आहेत ते आता होडी करून या ठिकाणी अनेक लोकांना रेस्क्यू करतायत. किती लोकांना आतापर्यंत तुम्ही रेस्क्यू केलेत? झाली 15-20 गेली. अच्छा, काय स्थिती आहे? सगळ्यांची घरं बुडालेली आहेत. सगळ्यांची बुडलेली आहेत. ही अशी गंभीर स्थिती आहे? कधी याच्या आधी अशी प्रकारची स्थिती अजून होती? नाही कधी झालेली, पण आज पूर्ण जामच झालेली आहे. अच्छा, तर आपण बघत असाल ही अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. पुढारी न्यूजच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ही किचनची स्थिती आपण बघू शकता. कदाचित तुम्हाला अंधारमय अशी स्थिती वाटेल, मात्र किचनची ती स्थिती ही अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती आहे. किचनच्या कठड्यावर जो आहे तो आता पाणी जो आहे ना तो काही वेळातच लागणार आहे. इतकी भयानक आणि रौद्र अवतार धारण केलेली स्थिती म्हणावी लागेल. मी आता आपण बघताल हे फ्रीजेस वगैरे या सगळ्या आतमध्ये वरती त्यांची सगळी संसार जो सगळा आहे तो अगदी वरती घेण्यात आलेला आहे. संसार पूर्णपणे वरती वाहण्यात आलेला आहे. या घरातली माणसं ही सगळी आहेत, यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. भीषण अशा प्रकारची स्थिती आपण म्हणावी लागेल. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राचं स्वरूप या ठिकाणी महापुराची स्थिती जी आहे ती या ठिकाणी आता प्राप्त झालेली आहे. आपण बघत असाल या ठिकाणी हा संसार जो आहे तो वरती घेण्यात आलेला आहे. जवळपास कमरेच्या आसपास हे पाणी आहे आणि हे सगळ्या खुर्च्या वगैरे हे सगळ्या तरंगताना दिसत आहेत. अत्यंत भीषण अशा प्रकारची स्थिती आहे. या ठिकाणी आपण बघत असाल हे सगळं बेडरूमची स्थिती आपण बघत असाल. हे सगळे कपाट वगैरे हे सगळे वरती घेण्यात आलेले आहेत कारण इतका फ्लोनं पाणी जो आहे तो इथे या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे रावे गावातील पेण तालुक्यातील सगळ्या रायगड जिल्ह्यातील शेकडोंच्या संख्येने जे घरे आहेत, हजारोंच्या संख्येने म्हणूया, ही सगळी आता घरं आहेत ती बुडीत झालेली बुडालेली आहेत. प्रशासनाचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आलेला नाहीये. त्यामुळे इथली लोक जी आहेत ती आता आकांतानं माजवत आहेत की कोणीतरी या आणि आम्हाला भरपाई द्या. त्यामुळे प्रशासनाच्या या जबाबदारीकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्वाचं असेल. प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, पेण, रायगड.